students, this is the fifth part of our second prose. It is love story. So open your books, page number 17. On this page number, second paragraph. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. तर पेज नंबर 17 वरती सेकंड पॅराग्राफ इथून आपण या भागाला सुरुवात करणार आहोत. नाउ लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. And the father, he came in that morning and couldn't find his wife or his nest. तर आता तो जो वडील चिमणा होता तो आला आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी आला. आल्यानंतर त्याने बघितलं तर त्याचं ते घरटं, त्याचा नेस्ट आणि त्याची पत्नी हे त्याला कुठंच दिसत नव्हते. कम्प्लिटली कन्फ्युज्ड ही फ्लेव इन लो सर्कल. पोकिंग, आता पोक करणे म्हणजे काय करणे? खुपसणे. पोकिंग हिज बीक, बीक म्हणजेच काय? चोच. Behind each painting and coming back again and again to the camels in case he had made a mistake. तर त्याने जेव्हा बघितलं की त्याचं ते घरटं आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी कुठंच नाही आहे, तर त्यानंतर तो कम्प्लिटली कन्फ्यूज झाला, तो गोंधळात पडला. ही फ्लेव इन लो सर्कल, तर तो एका छोट्याशा सर्कल गोलाकारामध्ये तो इकडून तिकडे फिरायला लागलेला, उडत होता. पोकिंग हिज बीक बिहाइंड ईच पेंटिंग, प्रत्येक पेंटिंगच्या मागे तो आपली चोच त्या ठिकाणी खुपसत होता, टोचत होता, बघत होता इथं आहे का त्याचं घरटं, त्याची पत्नी. कमिंग बॅक अगेन अँड अगेन टू द कॅमल्स, आणि परत परत त्या कॅमलचं, उंटाचं जे पेंटिंग होतं त्याच्या मागे तो यायचा. इन केस ही हॅड मेड अ मिस्टेक, जणू काही त्याने त्याच्याकडून एखादी मिस्टेक झाली असेल, चूक झाली असेल, त्याला ते घरटं त्याची पत्नी तिथं दिसली नसेल, परत तो यायचा बघायला त्या ठिकाणी. He saw his daughter, but paid little attention because his own fears were so great. त्याने तिथं बघितलं की त्याची मुलगी जी होती ती त्याला दिसली, पण त्याने काही जास्त तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, कारण की त्याचा स्वतःची जी भीती होती तीच खूप त्या ठिकाणी वाढलेली होती. By the afternoon, he had brought in another lady. दुपारपर्यंत त्याने दुसरी चिमणी मादा तो सोबत घेऊन आलेला होता. बोथ ऑफ देम वर बिझी बिल्डिंग अनदर नेस्ट इन द सेम प्लेस. आता ते दोघेही जण, हा त्या चिमणीच्या पिलाचा वडील आणि दुसरी चिमणी मादा, हे दोघेही जण आता त्याच ठिकाणी एक नवीन घरटं बांधत होते. त्यांनी त्याला सुरुवात केलेली होती. आय सॉ वाईफ नंबर 2 सेटल डाऊन ॲट द एज ऑफ द कार्डबोर्ड बॉक्स. आणि नंतर मी बघितलं की त्या नर चिमण्याची जी सेकंड वाईफ होती, दुसरी पत्नी होती, मादा चिमणी, ती येऊन त्या कार्डबोर्डचा जो बॉक्स होता, त्या पुठ्ठ्याचा जो बॉक्स होता त्याच्या काठावर येऊन बसलेली होती. अँड आय वॉज सो हॅपी दॅट शी वॉज फीडिंग द बेबी. आता फीड करणे म्हणजे खाऊ घालणे. फीडिंग द बेबी. आणि मला फार आनंद झाला होता, कारण की ती दुसरी आलेली चिमणी त्या लहान पिलाला तिथं खाऊ घालत होती. बट नो, शी वॉज मेअरली पुलिंग आउट अ ग्रास. पण नाही, ती काही त्याला खाऊ घालत नव्हती, तर ती मेअरली म्हणजे केवळ, मेअरली पुलिंग आउट ग्रास फ्रॉम द नेस्ट टू मेक हर ओन. पण ती त्या पिलाला तिथं खाऊ घालत नव्हती, तर तिथं जे गवत होतं ते गवत ती बाहेर ओढत होती, कारण की तिला तिचं स्वतःचं नवीन घरटं बसवायचं होतं, बनवायचं होतं म्हणून. वन डे लॅटर द मोस्ट हॉरिबल थिंग हॅपन्ड. हॉरिबल म्हणजे भयानक, भयंकर. एक दिवस नंतर एक आणखी भयंकर घटना घडली. वाईफ नंबर 2 फ्लेव इन टू द फॅन अँड डायड. 2 नंबरची जी त्या नर चिमण्याची पत्नी होती ती सुद्धा उडता उडता तिची पंख्याला टक्कर लागली आणि ती सुद्धा मरण पावली.
At least I think that's what happened because I found her on my bed. कमीत कमी मला तरी असं वाटायला लागलं होतं की असंच काहीतरी घडलेलं असेल, कारण की मी तिला माझ्या बेडवरती पडलेलं बघितलेलं होतं. बट देअर वेअर नो मार्क्स अँड द फॅन हॅड नॉट बीन ऑन. पण त्या ठिकाणी अशी कोणतीही खूण नव्हती आणि तो पंखासुद्धा चालू नव्हता, तो पंखासुद्धा बंद होता. एनिवे, द फादर हॅड बीन विडोड. आता विडोड याचा अर्थ काय होईल? विधुर होणे. विडोड म्हणजेच एखाद्याची पत्नी मेल्यानंतर पत्नी विहीन जो व्यक्ती असतो त्याला विडोड असं म्हटलं जात असते. फॉर द सेकंड टाइम इन 3 days. आता 3 दिवसातच हा जो नर चिमणा होता हा परत विधूर झालेला होता. ही कुड नॉट अंडरस्टँड इट. त्याला काही आता समजतच नव्हते की काय घडत आहे. ही स्लेप्ट आउटसाइड ॲट नाईट. तो रात्री बाहेर झोपला. इवन दो माय बेडरूम डोर वॉज ओपन. जरी माझ्या बेडरूमचं जे दार होतं ते मी उघडं ठेवलं होतं तरी सुद्धा तो बाहेर झोपला. अँड फ्लेव इन ॲट अबाउट 6 in the morning टू बी विथ हिज वाईफ अँड चाइल्ड अगेन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता परत तो आतमध्ये आला त्याच्या पत्नीसोबत आणि त्याच्या मुलीबरोबर त्या ठिकाणी राहण्याकरता. बट हिज न्यू वाईफ हॅड डिसअपियर्ड ॲज वेल. पण त्याची जी नवीन पत्नी होती ती सुद्धा आता त्या ठिकाणी अदृश्य झालेली होती. He had a bird cry for the I heard a bird cry for the first time in my life. तर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एखाद्या पक्षाला मी रडताना ऐकलेलं होतं. द मेल पर्च म्हणजेच काय? बसणे. तर पर्च म्हणजे बसणे आणि शक्यतो हा पर्च शब्द पक्ष्यांकरता वापरतात. पक्षी बसणे किंवा पक्षी बसण्याची एखादी जी विशिष्ट जागा असते त्याला पर्च असं म्हणतात. द मेल पर्च ऑन द एज ऑफ द कॅमल पेंटिंग. आता तो नर चिमणा येऊन त्या कॅमलची जी पेंटिंग होती, उंटाची जी पेंटिंग होती त्याच्या एजवरती, त्याच्या काठावरती जाऊन बसला. हिज न्यू नेस्ट हाफ फिनिश्ड. त्याचं जे नवीन घरटं होतं ते अर्थपूर्ण झालेलं होतं. अँड अटर्ड सच लॉंग. अटर्ड करणे म्हणजे उच्चारणे. किंवा स्वर काढणे. अटर्ड सच लॉंग स्वीट डलसीट. डलसीट म्हणजेच काय? मधुर आवाज किंवा स्वर. डलसीट सॉरोफुल नोट. सॉरोफुल म्हणजे दुःखद. नोट्स. तर तो जो आता नर चिमणा होता तो त्याच्या तोंडून आता अत्यंत लांब, मधुर, अत्यंत सुमधुर आणि दुःखद अशा प्रकारचे वेगवेगळे आवाज आता निघत होते. कधी असं वाटायचं की तो मधुर गात आहे, कधी वाटायचं की दुःखामध्ये गात आहे, कधी अत्यंत लांब तो त्या ठिकाणी आवाज काढायचा. आय हॅड टीयर्स इन माय आईज. आणि हे सर्व चित्र बघत असताना, ऐकत असताना माझ्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू आलेले होते. ही कॉल्ड अँड क्राईड फॉर हाफ अ डे.
तर संपूर्ण अर्धा दिवस संपेपर्यंत तो त्या ठिकाणी जोरजोरात ओरडत होता, तो त्या ठिकाणी जोरजोरात रडत होता, जोरजोरात आवाज करत होता, कर्कश आवाज करत होता. अँड देन ही फ्ले आउट टू फाइंड अनदर लेडी. आणि परत तो बाहेर निघून गेला दुसऱ्या एखाद्या पत्नीच्या शोधामध्ये. नो वन वुड एंटर द रूम. आता कोणी त्या घरामध्ये प्रवेश करणार नव्हतं. अ फिमेल केम ॲज फार ॲज द डोअर अँड देन बॅक. तर फिमेल एखादी मादा चिमणी त्याच्यासोबत यायची, परंतु दरवाजापर्यंत आणि तिथूनच ती परत मागे फिरून जायची. द फादर गेव अप. गेव अप करणे म्हणजे सोडून देणे, त्याग करणे. The father gave up and then he appeared to make up his mind about something. आता जणू काही त्या नर चिमण्याने त्या चिमणीच्या पिलाच्या वडिलांनी आता त्याचे नवीन पत्नी शोधण्याचे प्रयत्न सोडून दिलेले होते आणि जणू काही आता असं वाटत होतं की त्याने एखाद्या गोष्टी करता त्याचं मन ठाम केलेलं होतं, त्याचे विचार त्याने निश्चित केलेले होते. फ्रॉम नाऊ ऑन ही वुड डिहोट करणे म्हणजे अर्पण करणे. डिव्होट हिमसेल्फ टू हिज लिटिल डॉटर. तर त्याने विचार केला होता की आतापासून पुढे संपूर्ण त्याचं आयुष्य त्याच्या लहान मुलीकरता त्याने अर्पण करायचं आहे. सो स्टुडंट्स, दिस पार्ट एंड्स हिअर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच.